नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, वृद्ध दिव्यांग महिलांचा तहसीलवर मोर्चा। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, वृद्धभूमी संघटना व भ्रष्टाचार विरोधी लोक जन आंदोलन समिती यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध महिला, नागरिक यामध्ये दिव्यांगही सहभागी झाले होते। तर मित्रांनो, बातमी कर्जत येथील आहे। कर्जत तहसील कार्यालयावर काल सोमवारी ज्येष्ठ नागरिक महासंघ जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, भ्रष्टाचार विरोधी लोक जन आंदोलन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलेला होता। तर मित्रांनो, यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील म्हणाले की कर्जत तालुक्यातील श्रावणबाळ, दिव्यांग, निराधार, संजय गांधी या योजनांच्या लाभार्थ्यांची मीटिंग होऊन 4 महिने झालेले आहेत, मात्र यामधील प्रकरणे अद्यापही मंजूर झालेली नाहीत। ती तात्काळ मंजूर करण्यात यावी। तसेच मागील मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना 3 ते 4 महिन्यापासून मानधन मिळालेले नाही। वृद्ध महिला, नागरिक बँकामध्ये चक्रा मारत आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांचे मानधन मिळालेले नाही। महसूल प्रशासनाच्या वतीने गोरगरीब वृद्ध नागरिकांची अडवणूक होत आहे। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर मोर्चा काढला आहे। जर महसूल प्रशासनाने आमच्या मागण्याचा विचार करून तात्काळ त्या मान्य केल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर पुढील मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला। तर मित्रांनो, या दरम्यान तहसीलदार गुरु बिराजदार यांनी आंदोलकांशी चर्चा केली। ज्येष्ठ नागरिक संघाला तात्काळ जागा दिल्या जाईल। याचप्रमाणे मागील बैठकीमध्ये 300 पेक्षा जास्त प्रकरणे मंजूर करण्यात आली असून ज्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामधून धान्य मिळाले नाही त्यांना तत्काळ धान्य देण्याची व्यवस्था केली जाईल। यासह इतर सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे। यावेळी अशोक जायभाय, अमोल क्षीरसागर यांच्यासह अनेकांची भाषणे झाली। त्याचबरोबर मित्रांनो, श्रावणबाळ, अपंग, निराधार या नागरिकांना वेळेवर मानधन सरकारने द्यावे। दर महिन्याला मीटिंग घेऊन महसूल प्रशासनाने या योजनांचे नवीन लाभार्थ्यांना मानधन देण्यासाठी प्रकरणे तात्काळ मंजूर करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण यांनी दिलेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारचं एक सगळ्यात मोठं आंदोलन या ठिकाणी कर्जत येथे पाहायला आपल्याला मिळेल। यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्ध महिला पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना या संदर्भातील सगळ्या निराधार लाभार्थ्यांचं एक सगळ्यात मोठं आंदोलन आपल्याला कर्जतमध्ये पाहायला मिळालं आणि त्यांनी आपल्या मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिलं आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि निराधारांना वेळेवर जर पेन्शन मिळालं नाही तर याच्यापेक्षा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल। तर अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।